मी मुश्ताक अहमद सरदार साहब चौधरी आपल्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सर्व संघामार्फत मला उमेदवारी मिळालेली आहे। तर सर्व संघामार्फत उमेदवारी मला देण्यात आली आहे, मला आणि वैभव बडबोडेला। तर जे विश्वास सर्व संघ मिळून माझ्यावर दाखवले आणि मला उमेदवारी दिली, तर मी त्यांच्या विश्वासाला पात्र राहून येणाऱ्या 5 वर्षात बाजारपेठेत आपल्या व्यापाऱ्यांची अडचणी कशी जे आहेत ना आपण सॉल्व्ह करू शकतो आणि व्यापारामध्ये कशी आपण जे आहेत ना उन्नती करू शकतो आणि अडीअडचणी जे काही व्यापाऱ्यांचे अडथळे असतील ते कशी आपल्याला दूर करता येतील त्याबद्दल मी खूप प्रयत्न करणार आहे। व्यापारी मतदारसंघात आमच्या व्यापारी संघटनेतर्फे उमेदवार आम्ही उभे करत आलेलो होतो आणि ते यशस्वी झालेले आहेत। एक भुसार आडत व्यापारी संघटना उमेदवार असतो, एक सिद्धेश्वर भाजीपाला टर्मिनल आडत व्यापारी संघटनेकडनं उमेदवार असतो। परंपराप्रमाणे आमचे आजपर्यंत आम्ही जे उमेदवार निवडून दिलेले आहेत ते सगळे सक्षम आणि काम करणारे आणि यशस्वी झालेले आहेत आणि तीच परंपरा यावेळी आम्ही टिकवलेली आहे। यावेळी आम्ही उमेदवार जे दिलेले आहेत एकदम क्वालिफाईड आहेत। मुश्ताक चौधरी यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते रक्तपेढीपासून सोशल बँकेच्या 15 वर्ष चेअरमनपासून इथं मार्केट यार्डात अनेक पद भोगलेले आहेत। पूर्वी संचालक होते। व्यापाऱ्यांचे कामं कसं करायचं, आमचे 2 उपनगर 16 लोक शेतकरी प्रतिनिधी आहेत, त्यातून आपलं काम यशस्वी कसं करायचं फार चांगला मोठा अनुभव आहे। एक अनुभवी उमेदवार दिलेला आहे मी आणि त्याच्यामुळे या उमेदवाराने व्यापाऱ्याने अगदी मनाने वेळ काढून हे दोन्ही उमेदवार निवडून दिलं पाहिजे। भरपूर अनुभव आहे। अनुभव असल्याशिवाय होत नाही, एखादं काम सिद्धीला कसं न्यायचं हे मुश्ताक चौधरींना चांगला अनुभव आहे। त्याच्यानं दुसरे आमचे वैभव बडबोडे हे सुद्धा त्यांच्या वडिलापासून परंपरा आहे त्यांना आणि त्यांनी भुसार आडत व्यापारी संघाचे अनेक दिवसापासून सेक्रेटरी म्हणून काम करतात आणि त्या सेक्रेटरी म्हणून काम करत असताना त्यांची छबी उमटलेली आहे की सगळ्या उमटलेलं हे सगळ्या विचारांतेच वैभव बडबोडेंना एक नवीन तरुण कार्यकर्ता आहे आणि याला आपण उमेदवारी देऊन मार्केट यार्डाला सक्षम नेतृत्व द्यावं या पद्धतीने त्यांच्या भुसार आडत व्यापारी संघाने निवड केलेली आहे। त्याचप्रमाणे आता आमच्या विरोधात नेहमीपर्यंत विरोधक कोण असतात, आम्हाला 1 2 4 कोणतरी राहतात, अपक्ष म्हणून थांबतात। सामत असताना त्यांची क्वालिफाईड आजपर्यंत त्यांची काय करतं, संघटनेशी त्यांची काय बनली की व्यापाऱ्याशी त्यांची काय बनली की ह्याचा जर विचार केला तर व्यापारी मतदारसंघ हा हुशार मतदारसंघ आहे। हा काय झोपडपट्टीचा मतदारसंघ नाही की गैरसमज करून अफवा पसरून उमेदवार देतील, नाही। हित कशाचं व्यापाऱ्यांना चांगलं माहीत आहे, फक्त त्यांनी एकच गैरसमज करणे, अफवा पसरवणे आणि स्वतःचं क्वालिफाय काय एकदम मुलाखत घेऊन त्यांनी सिद्ध करावं।
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या संदर्भात व्यापारी प्रतिनिधी म्हणून सर्व व्यापारी संघटनेच्या वतीने आम्ही 2 उमेदवार दिलेले आहोत. पहिले एक मुस्ताक चौधरी, नंबर 2 वैभव बरबडे. या दोघांना सर्व संघटनेच्या वतीनं हे उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे. तर आपल्या या सोलापूरमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांची एक परंपरा आहे की कुठलीही निवडणूक ही संघाच्या वतीनं होत असते. संघाने ज्यांना उमेदवारी देते तेच उमेदवार निवडून येतात. आमच्या या सोलापूर मार्केटमध्ये कुठल्याही पक्षाचा, जातीपातीचा, कुठल्याही विचाराचा पगडा नसताना केवळ आपण व्यापारी जात एकच आहे. सर्व व्यापारी आम्ही एक आहोत. बाकीचे सगळे जोडे आम्ही बाहेर ठेवून व्यापाऱ्यांची सगळं संघटना मजबूत करण्यासाठी गुण्यागोविंदाने आतापर्यंत तिथं बाबुराव चाकोते हे चेअरमन असल्यापासून वागत आलेलो. तीच परंपरा, त्याच विचारधारेने आजसुद्धा आम्ही या ठिकाणी सगळेजण मिळून गुण्यागोविंदाने व्यापार उद्योग करतो. ती परंपरा कायम टिकवण्यासाठी एक कस्तुरबा मार्केट आणि लक्ष्मी मार्केटमधून एक उमेदवार आणि भुसार संघातून एक उमेदवार, असे 2 उमेदवार आम्ही दिलेले आहेत. त्यांचा प्रचाराचा शुभारंभ आज सकाळी 11 वाजता अष्टभुजा देवी या मंदिरातून झालेला आहे. या प्रचाराच्यासाठी या व्यापारपेठेतले सर्व थरातील व्यापारी एकत्र येऊन बहुमोल मताने त्यांना निवडून आणण्याचा संकल्प केलेला आहे आणि सर्वांनी जाहीर पाठिंबा त्यांना दिलेला आहे. या आपल्या संदेशातून मी एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या 27 तारखेच्या होणाऱ्या मतदानामध्ये या दोघांना लोकांनी बहुमताने निवडून येऊन 28 तारखेला आम्ही सर्वांनी पुन्हा एकत्र येऊन गुलाल उधळू ही 100% खात्री मी देतो. तर परत एकदा सर्व व्यापाऱ्यांना मी कळकळीची विनंती करतो की कुठल्याही प्रकारच्या भूलथाप्याला बळी न पडता, अफवाला बळी न पडता हे 2 अधिकृत जे उमेदवार आहेत व्यापाऱ्यांचे त्यांनाच आपण मतदान करून आपली जी परंपरा आहे ती आपण टिकवावी अशी मी कळकळीची विनंती करतो.